म्हणजे जर प्रॉपर पुस्तक एक फॉलो केलं आणि जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो पॅटर्न जर समजून घेतला आणि त्याच्यानुसार अभ्यास केला तर एमपीएससी म्हणजे कंबाईन मध्ये स्कोर कर 60 मार्क पाडणं. पहिले त्यांना पेपरचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. आता विषय कसा आहे की आपल्याला म्हणजे नाही का कळलं पाहिजे की कुठून किती मार्क आपल्याला भेटू शकतात. आता मॅथला 20 मार्क आहे, ठीक आहे, तुमचं मॅथ आपण म्हटलं की ऑन ॲव्हरेज सगळ्यांचं बाहेर नाही राहू शकत, पण तुम्ही मॅथला 15 पैकी म्हणजे 20 पैकी 15 मार्काचं टार्गेट ठेवा ऍटलीस्ट. कारण की ते मार्क शुअर आहे सर. म्हणजे कसं आहे की जसं आणि सगळेच प्रॉब्लेम हार्ड नसतात. काही प्रॉब्लेम जे असतात ना ते विदिन 10 सेकंद सुटतात. म्हणजे फक्त त्याला तुम्हाला फक्त जो प्रॅक्टिस केलेली असली तो फॉर्म्युला जरी माहिती असला ना त्या फॉर्म्युला फक्त ते 10 सेकंदात उत्तर येतं. म्हणजे असे कमीत कमी 7-8-10 प्रॉब्लेम असतात. 5 प्रॉब्लेम थोडेसे डोके लावून सुटतात. म्हणजे तुम्हाला आणि 5 प्रॉब्लेम ठीक आहे आपण ते येणार नाही ते हार्ड, म्हणजे ऍटलीस्ट 15 मार्कच झाले. प्रत्येक वेळा ते मार्केटमध्ये एखादं नवीन पुस्तक आलं का मग ते म्हणतं की आतापर्यंत आपण काहीतरी चुकलो असेल मग ते मार्केटमध्ये नवीन पुस्तक घ्यायचं, पण शेवटी तो काही वेगळं देणार नाही. आपण पेपरचा जर पॅटर्न फॉलो केला ना तर बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होता. म्हणजे नवीन नवीन पुस्तक वाचण्यापेक्षा तेच पुस्तकाचे रिव्हिजन म्हणजे आपण असं पण अनालिसिस करू शकतो ना की याच्यातलं मला सगळ्या गोष्टी आठवत आहे का, पण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आठवत नसतील तर नवीन पुस्तक घेऊनही काय चेंज होणार आहे. बरोबर. मग तो एक अँगल प्रत्येकाने समजून घेतला की पुस्तक बदलून काही फायदा नाही, तर याच्यातला डाटा किती मी ऍक्वायर केलाय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तवकट्ट्यावरती आपल्यासोबत 2022 मध्ये STI आणि ASO पदी निवड झालेली आणि 2023 मध्ये STI, ASO आणि सब रजिस्ट्रार या तिन्ही पदी निवड झालेले आणि राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने ज्यांची निवड झाली असे भूषण लांडगे सर आलेले आहेत. सर आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. धन्यवाद. खरं तर STI, ASO या 2 पोस्ट 2022 मध्ये घेतल्या होत्याच, परंतु त्यांना 2023च्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये ते पहिल्या क्रमांकाने त्यांची निवड झाली. बाय डिफॉल्ट त्यांना STI, ASO आणि सब रजिस्ट्रार ह्या पोस्ट मिळालेल्या आहेत. त्यांनी STI आणि ASO ऑप्टिंग आउट केलेले आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी, हे आवर्जून का सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही पोस्ट ऑप्ट आउट न केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे. खरं तुम्ही ऑप्ट आउट केल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम आभार सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने. आभार म्हणजे आता ही प्रत्येक ऍस्पिरंटची नैतिक जबाबदारीच असली पाहिजे की त्याने म्हणजे एक पोस्ट सोडून बाकीचे ऑप्ट आउट केल्याच पाहिजे ना, की सगळ्या गोष्टींचा विचार करत बसणं. म्हणजे कारण की आपणही ज्या फेजमध्ये आपण काही दिवस होतो तीच फेजमध्ये आता बाकीचे विद्यार्थी आपण जेव्हा पोस्ट करतो, तर मग एक माझं प्रत्येक म्हणजे आता मी हा एक नैतिकतेचाच पार्ट आहे की म्हणजे मला कोणी आभार व्यक्त करावी असं काही मोठी कामगिरी नाही केली नाही. आभार याच्यासाठी कारण काहींना ती नैतिक जबाबदारी कळलेली नाहीये. नक्की सर. आणि ही नैतिक जबाबदारी कळावी यासाठी खरं तुमचा आभार. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर. येस सर. तर आपण बऱ्यापैकी पाहतो की मेकॅनिकल इंजिनियर बरेच स्पर्धा परीक्षेकडे वळलेले आहेत. येस सर. भले त्याची कारणं वेगवेगळी आहेत. येस. तुम्ही या क्षेत्रात का आला? सर म्हणजे मी तसं नवोदयला होतो, मग 12वी नंतर आईची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा करावी आणि मला थोडासा इंटरेस्ट पण होता, पण एक म्हणतो ना की आपण थोडं घाबरतो या क्षेत्रात उतरण्यासाठी. तुम्ही नवोदयला होते, नवोदयची मला वाटतं भविष्यात नवोदय सगळे स्पर्धा परीक्षेकडे येते. रिझल्ट भरपूर आमचे सर. म्हणजे आता बऱ्यापैकी भरपूर मुलं करत आहेत आणि दरवर्षी 2-2, 3-3 रिझल्ट येत आहेत, त्याच्यामुळे मग ते पहिले येत आहेत. प्रमोद चौगुले सर, प्रसाद चौगुले सर त्यांच्या आधी, त्याच्यानंतर मला वाटतं गणेश अलमार सर, आज तुम्ही. म्हणजे वास्तवकट्ट्यावरती आलेले हे आणखीन 4 पदाधिकारी आहेत की जे पहिलेच येत आहेत नवोदय मधून. येस सर. मग त्याच्यामुळे मग ते आईला वाटायचं, पण म्हटलं थोडंसं एक प्लॅन बी म्हणून मग मी इंजिनिअरिंग केली सर. आणि इंजिनिअरिंग झाली. कोरोना 2020 पास आउट आहे मी. आणि मग इंजिनिअरिंग झाल्यावर लगेच या क्षेत्रात उतरलो सर. आई वडील काय करतात? पप्पा शिक्षक आहे, आई हाऊस वाईफ आहे सर. क्या बात आहे. म्हणजे लहानपणापासूनच शिक्षण घरामध्ये. शिक्षणाचं चांगली म्हणजे आवड होती आणि मला पण वैयक्तिक आवड होती आणि घरचा पण मला चांगला सपोर्ट होता शिक्षणाच्या बाबतीत. म्हणजे काही मला मी कधीच असं म्हणजे शेती होती पण शेतीत कधी काही काम केलं नाही. म्हणजे भाऊ तरी कधी घरी असल्यामुळे त्याला थोडंफार केलं नाही का, करून दिलं नाही, मला सांगितलंच नाही. म्हणजे मी जर कधी गेलो असेल ना शेतात तर मला त्यांनी झाडाखाली बसायला लावलं असेल. म्हणजे एकदम नाही का पहिल्यापासून ती शिक्षणावालीच ट्रीटमेंट होती की म्हणजे अधिकारी व्हायच्या पहिलेच म्हणतो नाही का आपण की हा काहीतरी वेगळाच आहे, याला झाडाखालीच बसवा असं होतं. म्हणजे मी कधी काही पाटी उचलली नाही, कधी कांद्याची पाटी, म्हणजे कोणतंच काम कधी करायचं योग नाही आला सर. तुम्ही नाशिकच्या म्हणलं तुमच्या नुसता कांदा. तुम्ही राज्यामध्ये पहिले आलात. 2022ला तुम्ही दोन्ही पोस्ट घेतल्या, STI, ASO, आणि आता तुम्ही STI, ASO सब रजिस्ट्रार आणि राज्यात पहिले आलात. येस सर. प्रत्येक जण तयारी करतो. येस सर. प्रत्येक जण कुठेतरी पोस्ट घेण्यासाठी धडपड करत असतो. तुम्ही 3 पोस्ट घेतला, पहिले आला. काय अशी वेगळी काय मेहनत केली, कशा पद्धतीने तुमची तयारी चालायची? सर एवढं होतं की मी कन्सिस्टंटली खूप अभ्यास केला सर. म्हणजे कधीच मला म्हणजे एक म्हणतो ना की सकाळी माझं जायचं 9 वाजता जर मी लायब्ररीत गेलो ना तर रात्री माझं 2-3 वाजेपर्यंत रुटीन म्हणजे एकदम कॉन्स्टंट रुटीन होतं. त्याच्यात कधीच म्हणजे असं फ्लॉ नाही आले त्याच्यात. कधीतरी मी एखाद दिवशी थोडंफार म्हणजे जर त्या दिवशी टाइमपास केला असेल तरी त्याचं पण मला म्हणजे
कुठेतरी ती भरून काढायची माझ्या लगेच तेवढं म्हणजे राहायची की मी जर काल सपोज 2 तास टाइमपास केलाय ते कुठेतरी माझ्या डोक्यात ते कॅल्क्युलेशन कायम असायचं की आज काल मी ते 2 तास घालवलेत तेवढा सिलेबस आपला दुसऱ्या दिवशी कव्हर झाला पाहिजे. आणि कॉन्स्टंट अभ्यास खूप चांगला झाला सर. आणि योगायोगाने मला परीक्षा पण चांगल्या जास्त देता आल्या. त्याच्यामुळे केलेल्या चुका मी वेळेत सुधारवल्या सर. म्हणजे पहिल्या प्रीला मला थोडेसे कमी मार्क पडले पण ते कुठे नाही कारण पहिल्या प्रीला मला मॅथला नव्हते पडले जास्त. तिथून कळालं की कंबाईन म्हणजे मॅथ करावं लागेल. त्याच्यानंतर मॅथला एवढे चांगले मार्क पडायला लागले त्याच्यामुळे माझा स्कोर आपोआपच वाढत गेला. एक सब्जेक्ट म्हणजे जी गोष्ट गरजेची आहे ना तिच्यावर मी खूप फोकस केला चांगला. की म्हणजे आता कसं आहे की सर आपण बघतो की कंबाईनला 20 मार्काला मॅथ्स आहे. जर सपोज आणि भरपूर जणांना काय वाटतं की मॅथ्सला ते थोडंसं ऑप्शनला टाकता पण बाकी कोर सब्जेक्टचा कितीही अभ्यास केला तरी आउट ऑफ म्हणजे हिस्ट्री त्याने किती पण वाचलं सर तरी 10 पैकी 10 मार्क तो पाडूच नाही शकत. कारण की 2-3 प्रश्न तर असे असतात की जे आउट ऑफ बॉक्स असतात म्हणजे ते कोणालाच येणार नाही. म्हणजे तो प्रॉपर क्लास कोणी शिकवलं पण असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये किती पण त्यांनी हे केलं असेल ना तर तो 7-7च्या वरती बरोबर आणणं म्हणजे एकदम डिफिकल्ट सिच्युएशन आहे. मग ते जर मॅथ जर तुम्ही चांगलं केलं ना तर 20 पैकी 20 प्रश्न तुम्ही बरोबर सोडू शकता. मग ह्या गोष्टींचं थोडंसं आणि प्रत्येक वेळा ते म्हणतो ना आपण की कोणतं केलं पाहिजे आणि कोणतं सोडलं पाहिजे हे मी चांगलं शिकलो. नक्की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. येस सर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या सांगितल्या. आणि अभ्यास तुम्ही सुरुवात केल्याच्या नंतर सुरुवात कशी केली होती तुम्ही म्हणजे तुमचा जो पहिला दिवस होता स्टार्टिंग कशा पद्धतीने जेणेकरून आता नवीन विद्यार्थी भरपूर या क्षेत्रात येत आहेत काय करायचं त्यांना माहित नसतं. सोशल मीडियामुळे याच्यामुळे अवेअरनेस झालंय क्लासेस आहेत युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात. पण आज एक तुम्ही राज्यामध्ये पहिले आलात. बरोबर सर. तुमची स्ट्रॅटेजी काय असेल किंवा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होते हे विद्यार्थ्यांना कळू द्या. येस मी स्टार्टिंगला सर म्हणजे मला खरं तर मी जोपर्यंत इंजिनिअरिंग झालं तोपर्यंत या क्षेत्रामधलं काहीच माहिती नव्हतं मला. जेव्हा आलो तर मी फक्त एक मित्र एमपीएससीची तयारी करत होता त्याच्याकडून थोडीशी माहिती काढली ते पुस्तकं वगैरे घेतले. पुस्तक घेतल्यानंतर मी सर म्हणजे खरं सांगायचं तर आता मुलं मी म्हणजे मी इथे इंटरव्ह्यू देतोय सर पण मी कधीच कोणाचा इंटरव्ह्यू बघितला नाही. म्हणजे युट्यूबचा वापर मी शून्य केलाय. एक्सटर्नल मोटिवेशन काहीच नाही सर. मी म्हणजे जे पण असेल ते सेल्फ मोटिवेशन म्हणजे आपलं फक्त एवढं होतं की सकाळी लायब्ररीत जायचंय संध्याकाळी रात्रीपर्यंत लायब्ररीत बसायचंय आणि ते परत यायचंय बाकी काहीच नाही. म्हणजे कोण काय म्हणतं किंवा मी म्हणजे अजूनपर्यंत कधीच कोणालाच फॉलो नाही केलं की म्हणजे कोणतं पुस्तक वापरू किंवा म्हणजे मित्र जे सांगताय ना आता मी पहिले अनिल कटारे सरांचं पुस्तक ऐकलं कारण की मित्राने मला ते सजेस्ट केलं. पण मग ते सजेस्ट केल्यानंतर मग मी पेपर दिला राज्यसेवेचा एक मेन्स दिली. मग त्याच्यानंतर मला कळलं की याच्यातून कव्हर नाही होते. मग आपण समाधान महाजन मग कळलं की बाकीचे समाधान महाजन वापरताय म्हणजे चुका करत होतो आणि सुधारत होतो. पण जास्त म्हणजे डायव्हर्ट नाही झालो की कोणा काय विचारायचं किंवा काय करायचं. फक्त एवढं होतं की अभ्यास आपला जास्तीत जास्त वेळ कसा करता येईल तर ती कन्सिस्टन्सी एकदम चांगली होती सर. मग समाधान महाजन घेतलं आणि ती इतक्या वेळा वाचलं सर की जो माझ्यापासून 2 वर्ष आधी जो स्टार्ट केलं सर ते समाधान महाजन पुस्तक त्याने जेवढ्या वेळेस नसेल वाचलं तेवढ्या वेळेस माझं वाचून झालं ते पुस्तक. म्हणजे रिव्हिजन ओके म्हणजे रिव्हिजन इतक्या फास्ट ना की म्हणजे कधी कधी तर असं समोरच्याला मला वाचताना बघितलं तर असं वाटेल की हा म्हणजे नुसतं पाणी बदलवतोय काय कारण सकाळी इथं होतं आता इतकं पुढे आला. पण ते म्हणजे माझं वाचायचं स्पीड आणि मी म्हणजे पहिल्यापासून माझा हा जोर राहिलाय की एक गोष्ट तुम्ही जर 1 महिनाभर करण्यापेक्षा ती महिन्यातून 2 वेळा करा. म्हणजे काय होतं की पहिल्या रिडिंग मध्ये ना बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील जेव्हा दुसरी रिडिंग कराल ना तेव्हा अजून बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. कारण असं तर होणारच नाही की पहिली रिडिंग करत जाशाल तुम्ही सगळ्या गोष्टी आठवून जातील. म्हणजे त्याच्यापेक्षा काय करायचं की एक महिन्याभरात पुस्तक वाचण्यापेक्षा 10 दिवसात वाचायचं 10 दिवसात दुसरं करायचं आणि परत ते 10 दिवसात घ्यायचं. म्हणजे काय होईल की जे गॅप पडलाय त्याच्यात तुला मला आठवायचा थोडासा जोर पण येईल आणि म्हणजे मल्टिपल रिव्हिजन होतील. म्हणजे माझं सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजीच होती सर. आता मी ते अपातनर सरांचं पुस्तक पण सांगतो ते एवढं मोठं 600 पानांचं पुस्तक आहे सर. मी जर वाचायला घेतलं ना 3 दिवसात ते पुस्तक म्हणजे 21,000 की कंबाईन नाही कंबाईनचं सर 3-4 दिवसात ते पुस्तक मी पूर्ण म्हणजे डायरेक्ट नाही समजा एवढं मोठं पुस्तक सर. म्हणजे ठरलं ना आज की आज इतिहास आणि पॉलिटिक्स संपवायचं संध्याकाळपर्यंत. सकाळी लागलो होतं संध्याकाळपर्यंत आणि माझं सर म्हणजे आता भरपूर जण काय करता की 2 तास हे करू 2 तास ते करू 2 तास ते करू त्याच्यामुळे काय होतं टार्गेट नाही होत. म्हणजे नाही का आता ठरलंय माझं की इतिहासाचं पुस्तक आहे मला हे 5 दिवसात संपवायचंय तर मी ते इतकं कन्सिस्टंटली करतो ना. सकाळी जर बसलो ना 8 वाजता 9 वाजता डायरेक्ट 5-7 तास ते वाचत राहणार मी. आणि म्हणजे ते असं मला असं काही इतक्या वेळ वाचल्यानंतर ते माइंड करणार नाही किंवा काय मी वाचत राहायचो. म्हणजे नाही का ते फक्त मला एवढं होतं की हे आपलं एवढं ठरलंय ना एवढं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी मला कधी मी बऱ्यापैकी सर 2 वाजेपर्यंत रात्री रोज राहायचो. म्हणजे एका दिवशी जर माझं टार्गेट तेवढं राहिलं तर मी कधी 3 वाजेपर्यंत पण बसायचो 3:30 पर्यंत पण बसायचो. म्हणजे फक्त आपलं स्टेज करायचं जे टार्गेट ठरलंय ना ते मात्र पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा अभ्यास मी केला सर. क्या बात आहे. आणि अभ्यास कुठे केला सर? 2 वर्ष मी नाशिकला केला. मग एक STI ची मेन्स झाली. मग त्याच्यानंतर सब रजिस्टरची प्री पण झाली होती माझी. मग थोडंसं एक म्हटलं की 2 वर्षापासून सॅच्युरेशन टाईप आलं होतं. मग पुण्याला आलो सर सिंहगड आपल्या वडगावमध्ये
1 वर्ष अभ्यास केला सर. तुमचं इंजिनिअरिंग कुठे झालं? सिंहगड बडगाव SKN ला. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करून परत तुम्ही नाशिकला गेले. तिकडे तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पुण्यात अभ्यास केला आणि पुणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची पंढरी आणि तिथं गेल्याशिवाय पोस्ट मिळत नाही? सर मला हा कधीच अँगल नाही आला आणि त्यातल्या त्यात म्हणजे हा विचार आला पण असता कदाचित जर मी सपोज जर तेव्हा कोरोना असता तर. नेमका योगायोगाने तेव्हा 2020 मध्ये मी जेव्हा अभ्यास स्टार्ट केला तेव्हा कोरोना होता, त्याच्यामुळे माझ्यासाठी तो पुण्याचा मार्ग पण मोकळा नव्हता. त्याच्यामुळे मी नाशिकला सुरुवात केली आणि नाशिकला माझा फ्लो एवढा छान बनला. लायब्ररीत पण मी एक म्हणजे लायब्ररीची चावीच माझ्याकडे असायची, त्याच्यामुळे माझ्या पद्धतीने ती लायब्ररी मी किती पण वेळ चालू ठेवू शकत होतो. मग त्याच्यामुळे मला इतका असा फायदा झाला ना की म्हणजे एक म्हणजे नाही ऍडजस्ट असतं की 11 वाजता लायब्ररी बंद होईल तर मग 11 वाजेपर्यंत पटकन करा आणि चला. तसं नाही, मला म्हणजे वाटलं की 2 पर्यंत करायचं 2 पर्यंत म्हणजे ते त्या गोष्टी सगळ्या म्हणतात का ते एखादी गोष्ट जुळून येतात तसे त्या पद्धतीने त्या गोष्टी मला जुळून आल्या सर आणि तशा पद्धतीचा अभ्यास झाला सर. कोविडमध्ये तुम्ही तर सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला काही MPSC विषय माहिती नाही सर. ही माहिती कशी कळली? काही क्लासेस वगैरे? ओंकार कदम म्हणून माझा मित्र आहे, तो माझ्या आधी म्हणजे इंजिनिअरिंगला असताना 3ऱ्या वर्षापासून तो करत होता. मग स्टार्टिंग मी त्याला विचारूनच केली सर. काही क्लासेस वगैरे? काहीच नाही सर. क्लासेस गरज वाटते? क्लासेसची खरंच सांगतो सर काही गरज नाही, म्हणजे कंबाईनसाठी तरी गरज नाही. आता जो राज्यसेवेचा पॅटर्न आहे त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो की ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचं आहे तर त्याच्यासाठी गरज आहे, पण कंबाईनसाठी म्हणजे लिटरली काही गरज नाहीये. कारण की म्हणजे तो एक फॅक्ट्स पूर्ण कंबाईन आहे, पूर्ण फॅक्ट्स आहे सर. जवळपास आता 20 मार्काला मॅथ्स असतं, 15 मार्काला करंट, हे तर आपल्याला क्लासमध्ये शिकवतच नाही. 35 मार्क हे झाले. 65 मार्काचं पैकी कमीत कमी 55 ते 60 मार्काचे डायरेक्ट फॅक्ट्सचे क्वेश्चन असतात आणि 5 मार्काचे कन्सेप्ट असतात. त्या 5 मार्कासाठी क्लास करून एवढा वेळ वाया घालून किंवा एवढी फी देणं प्रत्येकाला शक्यही नाही आणि तेवढी काही गरज पण नाही. म्हणजे जर प्रॉपर पुस्तक एक फॉलो केलं आणि जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो पॅटर्न जर समजून घेतला आणि त्याच्यानुसार अभ्यास केला तर MPSC म्हणजे कंबाईन मध्ये स्कोअर कर 60 मार्क पाडणं सोपी गोष्ट आहे. बरोबर. तर तुम्ही राज्यात पहिले आलात. नक्की सर. म्हणजे 2022ला तुम्ही पोस्ट घेतली, 2023ला पण पोस्ट घेतली. काय म्हणजे तुम्ही कारण सुरुवातीला जसं म्हटलं तसं संपूर्ण महाराष्ट्र हा तुमच्याकडे पाहणार आहे की राज्यात पहिले आले म्हणजे काहीतरी यांच्याकडे विशेष आहे. बरोबर. काय केलं पाहिजे हे जे नवीन विद्यार्थी अभ्यासाला येतात मी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे किंवा जे विद्यार्थी परीक्षा देतात कशा पद्धतीने त्या पेपरला फेस केलं पाहिजे? सर पहिले त्यांना पेपरचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. आता विषय कसा आहे की आपल्याला म्हणजे नाही का कळलं पाहिजे की कुठून किती मार्क आपल्याला भेटू शकतात. आता मॅथला 20 मार्क आहे, ठीक आहे तुमचं मॅथ आपण म्हटलं की ऑन ॲव्हरेज सगळ्यांचं बाहेर नाही जाऊ शकत, पण तुम्ही मॅथला 15 पैकी म्हणजे 20 पैकी 15 मार्काचं टार्गेट ठेवा ऍटलीस्ट. कारण की ते मार्क शुअर आहे सर. म्हणजे कसं आहे की जसं आणि सगळेच प्रॉब्लेम हार्ड नसतात, काही प्रॉब्लेम जे असतात ना ते विदिन 10 सेकंद सुटतात. म्हणजे फक्त त्याला तुम्हाला फक्त जो प्रॅक्टिस केलेली असली तो फॉर्म्युला जरी माहिती असला ना त्या फॉर्म्युला फक्त 10 सेकंदात उत्तर येतं. म्हणजे असे कमीत कमी 7-8-10 प्रॉब्लेम असतात. 5 प्रॉब्लेम थोडेसे डोक्याला लावून सुटतात म्हणजे तुम्हाला आणि 5 प्रॉब्लेम ठीक आहे आपण ते येणार नाही ते हार्ड म्हणजे ऍटलीस्ट 15 मार्क तेच झाले. पॉलिटीचे सरळ सरळ फॅक्ट्स असतात सर. ते 15 पैकी 15 मार्क काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे आपण एक म्हणू शकतो की बाय डिफॉल्ट कसं ही सिली मिस्टेक होती, कसं की तिथं साधं बहुमत आहे पण तुमच्या ते लक्षात नाही आलं तिथं विशेष बहुमत पाहिजे होतं. 3/4 म्हणजे एक शब्दाने मिस्टेक होऊ शकते, बाकी तिथं काही स्कोप नाही. म्हणजे तुम्हाला तिथं आर्टिकल विचारतो 105 आणि आता सपोज 5 नोव्हेंबरचा पेपर झाला, 17 डिसेंबरचा पेपर झाला तर ह्या पेपरमध्ये विचारतो काय आपल्याला आयोग हे कळून गेले की तो सरळ सरळ कलम विचारतोय. तर मग आपली काळाची गरज आहे की आपण ते कलम पाठ केले पाहिजे. मग आता कोणी जर सांगत असेल की कलम पाठ कसं काय करणार आहे एवढे वगैरे वगैरे तर मग कॉम्पिटिशन एवढी आहे तर काही गोष्टी जे विचारता आयोग ते करणंच आहे. मग काय होतं सर भरपूर जण कसं करतं की ते 1-2 मार्कासाठी आपण एवढं कसं काय पाठ करू शकतो हा विचार कुठेतरी करता. मग किती कलम आहे पण मग ते काय असं सगळे कलम नाही विचारताय, सिलेक्टिव्ह विचारताय. म्हणजे 1 ते 35 आहे तर ते मूलभूत हक्क आहे आपल्या तिथं मूलभूत हक्क महत्वाच्या गोष्टी मग तेवढे पाठ करणं गरजेचंच आहे. परत 52 ते 78 मध्ये राष्ट्रपतीचे जे महत्वाचे कलम आहेत ते पाठ म्हणजे नाही का एक मस्ट आहे की ते गरजेच आहे. म्हणजे तुम्हाला कधी पण 72 विचारून घेतात तर मग ते पाठच केले पाहिजे असं म्हणेल मी. तुम्हाला कधी झोपत पण विचारले पण मग भरपूर जणांचा तो असा अप्रोच नसतो की ठीक आहे बाबा आपण कलमाने आपलं कन्सेप्ट माहिती आहे पण मग शेवटी कसं की काळाची कंबाईनची गरजच फॅक्ट आहे. बरोबर. तर मग त्याच्यानुसार आपण चाललं पाहिजे. मग ते पाठांतर जर कोणी म्हणतं की पाठांतराची परीक्षा आहे जर सपोज समोरच्याला तर पाठांतराची जर गरज असेल तर तुम्ही पाठांतर करायला काहीच हरकत नाही असं मी म्हणेल. कारण की नुसतं वाचून आणि ते लक्षात ठेवून तर होणार नाही, काही गोष्टी ह्या पाठच कराव्या लागतील त्या गोष्टी प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता मॅथ झालं आपलं आपण करंटमध्ये पण चांगले म्हणजे एक जर करंटच्या जर 2-4 चांगल्या रिव्हिजन झाले असलं जे आता सिम्प्लिफाईड किंवा कोणतं पण पुस्तक वापरतो आपण त्याच्यात जर 2-3 चांगले रिव्हिजन असले तर 10 ते 12 प्रश्न सर इझी सुटतात. 3 प्रश्न असतात जे आउट ऑफ बॉक्स असतात, बाकी 12 प्रश्न सरळ सरळ पुस्तकातले असतात. आणि जेव्हा आपण 2-3 वेळा रिव्हिजन असतं ना ते प्रश्न मी सांगतो की पॉलिटी आणि हे करंटचे प्रश्न हे फक्त सर हे 15-30 प्रश्न हे फक्त 10 मिनिटात तुम्ही सोडू शकता. कारण की त्याला काही विचार करायची गोष्ट नसते. कारण करंट जर तुम्हाला माहिती की ती परीक्षा इथं भरली तर भरली तर तिथं काही लॉजिक लावणारच नाही तुम्ही. तुम्हाला जर येणार असेल तर ते विदिन 2 सेकंद येईल
नाही तर येणारच नाही. बरोबर. मग ह्या गोष्टी हे प्रश्न इतका पॉलिटीचे पण तसे एखादं कलम माहिती तुम्हाला माहिती असेल तर ते माहितीच आहे मग ते इतका हा तुम्हाला याचा मार्क पण भेटणार, वेळ पण वाचणार, जो तुम्ही मॅथला देऊ शकणार. मी हे जर चांगले मार्क काढले सर आता 20, 15, 15 म्हणजे हे 50 मार्कांपैकी जर तुम्ही जेवढा मॅक्झिमम स्कोर करता येईल ना तेवढा जर केला तर वरती 50 मार्क मध्ये तुम्हाला मार्कच काढायची गरज नाही सर. म्हणजे सपोज या 50 पैकी जर तुम्ही 35-40 मार्क काढून घेतले तर पुढच्या 50 मध्ये तुम्हाला फक्त 20 मार्क काढायचे. जे सायन्समध्ये तुम्ही 5 काढू शकता, हिस्ट्रीमध्ये 6-7 मार्क पडू शकता, जॉग्राफीला 6-7 पडू शकता, इकॉनॉमिक्स 6-7, तरी पण ते तिकडेच आपले 27-28 मार्क झाले. 28 आणि 40-68 स्कोर झाला सर. म्हणजे असं कॅल्क्युलेशनने जर कंबाईनला फेस केलं ना तर कसं करतात सर. म्हणजे आता मी बघतो ना तर म्हणजे भरपूर लोक काय करतात की हिस्ट्री म्हणजे मॅथ्सवर त्यांचं कसं की एखाद दिवशी ते 2 तास मॅथ करणार पण ते दुसऱ्या दिवशी लगेच हिस्ट्री घेणार आणि तो मॅथला लगेच इग्नोर करून टाकणार. पण होतं काय की ते हिस्ट्रीला ना इतके वेळ वाचत बसणार पण ते मार्क 10च मार्क तुम्हाला फ्रीला आहे. बरोबर. 15 मार्क किंवा 10 किंवा 15 त्याच्यात तुम्हाला फिक्स पडणार नाही. पण मग त्याच्यासाठी तुम्ही त्या मॅथला इग्नोर करता. आणि भरपूर जण सर मॅथला म्हणजे आता कंबाईन फेल होण्याचं भरपूर जणांचं कारणच मॅथ आहे. आणि ते 20 प्रश्न आणि विषय कसा आहे की 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. जोपर्यंत तुमच्याकडे प्रॅक्टिस चांगली नाही, फॅक्ट्स चांगल्या नाहीत तोपर्यंत तुम्ही ते 60 मिनिटात 100 प्रश्न सोडू शकत नाही. बरोबर. आणि ते विचार करण्याचा म्हणजे तिथं विचार करायला तुम्हाला वेळ नाहीये. आणि एकदा प्रश्न आला तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही येणार आणि जसं तुम्ही तर कन्फ्युज झाले मग तो तुमचा मार्क पण जाणार, परत तुमचा तो वेळ पण जाणार. म्हणजे ते डबल लॉस आहे तुमचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जोर जर फॅक्ट्सवर दिला आणि मल्टिपल पुस्तक वाचण्यापेक्षा नाही का एकच पुस्तकाचे मल्टिपल रिव्हिजन केलं पाहिजे. आता मी पण बघतो ना की म्हणजे प्रत्येक वेळा ते मार्केटमध्ये एखादं नवीन पुस्तक आलं का मग ते म्हणतं की आतापर्यंत आपण काहीतरी चुकलो असेल मग ते मार्केटमध्ये नवीन पुस्तक घ्यायचं. पण शेवटी तो काही वेगळं देणार नाही. आपण पेपरचा जर पॅटर्न फॉलो केला ना तर बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होता. म्हणजे नवीन पुस्तक वाचण्यापेक्षा तेच पुस्तकाचे रिव्हिजन म्हणजे आपण असं पण अनालिसिस करू शकतो ना की याच्यातल्या मला सगळ्या गोष्टी आठवत आहे का. पण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आठवत नसतील तर नवीन पुस्तक घेऊनही काय चेंज होणार आहे. बरोबर. मग तो एक अँगल प्रत्येकाने समजून घेतला की पुस्तक बदलून काही फायदा नाही तर याच्यातला डाटा किती मी ऍक्वायर केलाय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. मग त्या गोष्टींवर जोर दिला पाहिजे आणि सिलेबसनुसार म्हणजे एकदम स्वतःचे पुस्तक आहे ना शॉर्टलिस्ट केले पाहिजे की एवढ्यातूनच करायचं मला, याच्यापेक्षा जास्त नाही करायचंय. तुम्ही कुठले पुस्तक वापरले सर? मी हिस्ट्रीसाठी समाधान स्टार्टिंगला दुसरे वापरले, समाधान महाजनचं. सगळ्यात पहिले सर मी आपात सरांचं आपलं लोकसेवा पब्लिकेशन PYQ अनालिसिस. म्हणजे माझी जर कंबाईनची प्री असली ना तर कमीत कमी त्या प्रीच्या आधी माझे पुस्तक 4-5 वेळ वाचून झालेलं असलं पाहिजे. म्हणजे मी ते त्याच्यातलं मला तो कोणी कसं पण विचारला प्रश्न मग फक्त तो प्रश्न PYQ नाही त्याच्या खालचा डाटा पण विचारला ना कोणी तरी तो मी सांगू शकतो तुम्हाला की म्हणजे याचं काय दिलंय. किंवा मग आता विषय कसा आहे सर की आता म्हणजे मी तर हे सांगतो की जर समोरचा जर पुस्तक बनवतोय ना तर त्याचा तो एक्सपिरियन्स आहे तेवढ्या वर्षाचा, म्हणजे मागील 10-5 वर्षाचा, त्याने बघितलंय पेपर आणि तो समोरच्या माइंडसेटशी खेळतोय. म्हणजे तो पेपर सेटर आहे ना त्याच्या माइंडमध्ये काय चाललंय ना त्याचा विचार करतोय तो माणूस म्हणून तो खाली डाटा देतोय. बरोबर. म्हणजे तो काय त्याच्या मनाला वाटतोय तो डाटा नाही देतोय मग तो डाटा आपल्या गरजेचा आहे. पण मग कसं होतं की आपण तो इग्नोर करत चालतो. आपल्याला म्हणजे PYQ अनालिसिस म्हणजे काय वाटतं की जो पेपरला प्रश्न आलाय ना तो प्रश्न बघायचा आणि त्याच्या ऑप्शननुसार फक्त त्या 4 ऑप्शनचा विचार करायचा. उत्तर माहिती झाला विषय सोडून मग तो विचारच नाही सर. म्हणजे नाही का आता सपोज काही जण कसं विचार करतात की एखाद्या उत्तरमध्ये लोकमान्य टिळक आहे, नानासाहेब बाळासाहेब जांभेकर आहे, 4 ऑप्शन आहे. मग ते 4 ऑप्शन बद्दल थोडं माहिती. तसं नाही, तिथं उत्तर आलं ना. आता काय दिलंय की सपोज एखादी संस्था दिली कोणीच आपण की लोकमान्य टिळकांनी, तर मग तिथं काय केलंय की लोकमान्य टिळकांनी काय काय काम केलं किंवा पुढच्या वेळेस विचारलं काय जाऊ शकतं हे तिथं दिलंय. म्हणजे आपलं ते तर लक्षात ठेवणंच आहे पण त्याच्या खालचं जे आहे ते जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. मग ते विचारलं जाईल. ह्या गोष्टी जर चांगल्या केल्या ना सर, जेव्हा पुस्तक वाचतो ना आणि विषय काय होतो की जेव्हा PYQ अनालिसिस चांगलं केलं ना आपण पुस्तक वाचताना एखादी गोष्ट आपण सगळी वाचायची गरज राहत नाही. म्हणजे आपल्याला कळतं की ही गोष्ट येऊ शकते का नाही येऊ शकते. म्हणजे आपण पण आपल्याला स्वतःला जज करायला लागतो की ही म्हणजे एखादा पॉईंट असतो एवढा मोठं एक्सप्लेनेशन दिलं असतं पण आपल्याला लगेच कळतं की मागच्या 15 वर्षात याच्यावर काही विचारलेलं नाही, असं काही आयोग विचारत नाही, हे एकदम रिकामपणा आहे, हा काही वाचण्यात मजा नाही. म्हणजे गोष्टी नाही का आपल्या पद्धतीने सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला करायचं काय ना हे जे ते पुस्तक चांगलं झालं पण तर कळतं. नाही तर आपण फक्त वाचत राहतो नुसतं वाचून काय फायदा नाही सर. आणि काय होतं की ते PYQ वाचल्यामुळे आपल्याला फोकस कुठे करायचा आहे ना हे जर जमलं ना, म्हणजे आता एखादी गोष्ट आहे की नाही ह्या संस्था इम्पॉर्टंट असतात मग ते हायलाईट केल्या परत त्याच वाचल्या म्हणजे मागचा डाटा तो बाकीचा मधला गाळला आणि पहिली रिडिंग करताना पूर्ण करायची पण जेव्हा नंतर रिव्हिजन करू आपण तर ते आपला PYQच्या होल्डवरून आपल्याला एक आयडिया येऊन गेलेली असेल की आपल्याला वाचायचं काय पुढच्या वेळेस. बरोबर. तर त्या गोष्टीत आपण परत रिवाइज केल्या तर मग त्या फॅक्ट्स एवढा क्लिअर असतात की तुम्हाला प्रश्न बघितला तर प्रश्न म्हणजे नाही का ते असं म्हणतो की प्रश्नावरून उत्तर येतं. आता भरपूर जणांचा मला डाऊट काय असतो सर की परीक्षेला गेल्यावर भरपूर प्रश्न मला नवीन दिसतात. पण मी हे सांगेल सर की जर सपोज ज्याने चांगला अभ्यास केलाय ना तर त्याला 10 प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न नवीन नाही वाटले पाहिजे.
म्हणजे ऍटलिस्ट सायन्सचे आपण 5-7 प्रश्न असतात ते एकदम नवीन येऊ शकतो. हा, पण बाकी काहीतरी रिलेटेडच असतं, म्हणजे ते थोडंसं क्रॉस केलेलं असेल. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की एकदम नाही का आउट ऑफ बॉक्स आहे किंवा आयोग काही पण टाकतं, असं कधीच नाही होत. म्हणजे ते नाही का कुठेतरी रिलेटेड असतं. म्हणजे आपण काय असतं, एखादी गोष्ट वाचताना ती थोडीशी स्किप केलेली असते किंवा मग आता आणि एक कंबाईन करताना राज्यसेवेचा जो आपण जास्त सिलेबस वाचलेला असतो ना, मग तो पण थोडासा एक अप्रोच येऊन जातो. म्हणजे हा काय की जेव्हा तुमच्याकडे फॅक्ट जास्त असतील ना, तर तेव्हा हा प्रश्नच येत नाही की हा प्रश्न बाहेरचा आहे, म्हणजे ते कुठेतरी रिलेट होतोच. पण मग आपण ते फॅक्ट्सच खूप कमी करतो, म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करण्याचा प्रयत्न. म्हणजे आता जसं मागची प्री दिली मी आणि दुसऱ्या प्रीला पण मी तेवढंच करतोय, तर मग काही इम्प्रुव्हमेंट नाही सर माझ्यात. म्हणजे नाही का मी तेवढंच करतो, पण मग त्याच्यापेक्षा मी जर काहीतरी सपोज मागच्या समाधान माझ्या मधले समाज सुधारक मी चांगले नव्हते केले, ह्यावेळेस जाताना मी ते समाज सुधारक एवढे चांगले करेल ना की 5 प्रश्न समाज सुधारक येतात, 5च्या 5 बरोबरच आले पाहिजे. मग ते वर्ष पण असेल तर ते वर्ष मला माहित पाहिजे, किंवा ठीक आहे तिथं जाऊन थोडंफार 1 वर्ष मागे पुढे कन्फ्युज होईल, तसा एखादा प्रश्न चुकला म्हणजे असं तर ठीक आहे, 100% इफिशियन्सी राहणार नाही, पण ऍटलिस्ट ते एकदम क्लिक तर झालं पाहिजे की हे कोणाच्या रिलेटेड आहे. आणि भरपूर प्रश्नामधून सर ते कार्यकाळ असतो ना त्याच्यावरून पण उत्तर येऊन जातं. म्हणजे नाही का सपोज महात्मा फुलेंना याच्यामध्ये कोणी मदत केली, तर ते ऑप्शन 4 मध्ये ऑप्शन असतं ना, ते 2 जे ऑप्शन असतात ना ते त्यांच्या काळातले नसतात, त्यांच्या काळातले 50-60 वर्षाचा डिफरन्स असतो. हा 50-60. आपल्याला ती जर सपोज तुमचा चांगला अभ्यास आहे तर तो तुमचे 2 ऑप्शन डायरेक्ट बाजूला झाले की यांचा आणि यांचा काळ सेम नाही, यांनी याला मदतच नाही केली, म्हणजे यांच्या कामांमध्ये यांनी मदत नाही केली, तर तुमचं क्लिअर झालं ना की 2 ऑप्शन मध्ये. आणि त्याच्यात पण आपल्याला मग लगेच इन्स्टिंक्ट येतो की हा माणूस जरा जास्त जवळचा होता, मग हाच बरोबर असेल. म्हणजे काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसल्या ना तरी पण त्या अभ्यास जर तुमचा बाकीच्या गोष्टींचा चांगला असला ना तर ते प्रश्न सुटतात. पण बाकी असं काही परीक्षेला जाऊन लॉजिक कधीच, म्हणजे मला तर नाही वाटत की असं नवीन काही लॉजिकने उत्तर येणार आहे किंवा असा म्हणजे न ओळखी असलेल्या प्रश्नासाठी काय लॉजिक लावायचं, म्हणजे याचं काही उत्तर नाही सर. जेवढा डाटा तुमच्याकडे राहील तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल किंवा तुम्ही त्याच्या जवळ तरी असणार. बाकी असं कन्फ्युज झाले तर मग त्याला काही मजा नाही. मग तेच झालं समाधान माझं. मग आता PYQ अनालिसिस एकदम चांगलं झालं. त्याच्यानंतर हिस्ट्रीचं मी समाधान माझ्या सरांचं पुस्तक एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. भूगोलचं पहिलं आपलं PYQ मधून केलं, त्याच्यानंतर आपल्याला आयडिया आली की आता काय काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे. सगळ्यांनी लक्षात, लांबी रुंदी या महत्वाच्या रेखांश अक्षांश, म्हणजे जे नाही का आता लागतं आपल्याला काळाची गरज काय. मग ते आपण जेव्हा मी दीपस्तंभचं पुस्तक वापरतो तर दीपस्तंभमध्ये वाचताना मला त्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. बाकी जास्त गोष्टी दिल्या त्या मी वाचणार पण एवढं लक्ष नाही देणार. जे लक्षात ठेवायचंय मात्र मग ते कोणी झोपेत म्हणून विचारलं तर ते रेखांश सांगता झालं पाहिजे, लांबी सांगता आली पाहिजे, रुंदी तिथं मी कन्फ्युज होणार नाही. म्हणजे तारीख किंवा मला ह्या गोष्टी विचारल्या ना तर मी विदिन सेकंद, म्हणजे मला जास्त विचार करायची गरज नाही. म्हणजे मला आता मी लायब्ररीत पण होतो ना, कोणी तो विचारला नाही हे काय, तर मी लगेच सांगून देईन तुम्हाला की जर सोबत ते मला माहिती असेल ना विदिन सेकंद, म्हणजे माझ्या डायरेक्ट जिभेच्या एकदम लगेच परत वाचायची गरज पडली नाही पाहिजे. हा परत वाचूनच होतं सर हे. तेच ना, म्हणजे हे जे होतं ना जेव्हा तुम्ही पटकन उत्तर देऊ शकता ना तर ही याची रहस्यच आहे की जेव्हा तुम्ही परत वाचणार ना तेव्हाच तुम्हाला ते परत लगेच उत्तर येणार. बरोबर. ते जर सपोज आणि होतं काय सर की मुलांना गॅप पण भरपूर करून टाकतात. आता माझं सपोज हिस्ट्री वाचून झाला ना तर 2 महिन्याच्यात माझं परत ते हिस्ट्रीवर मी पोहोचणार, रिव्हिजन करणार. आता काय करतं की एखादं हिस्ट्रीचं पुस्तक घेणार, तो पार महिना 15-20-25 दिवस ते हिस्ट्री वाचणार, नंतर इकॉनॉमिक्स घेणार, नंतर जॉग्राफी घेणार, नंतर पॉलिटी घेणार. मग असं करत ते हिस्ट्रीला तो जवळपास 2.5-3 महिन्यानंतर हात लावणार. तोपर्यंत विसरून गेलं सगळं. तोपर्यंत कसं काय लक्षात राहील इतिहास. म्हणजे तो जो आहे तर तुम्ही तो एकदम नाही का त्याला फास्ट करा पण त्याला कव्हर करा, म्हणजे ते तुमच्या गोष्टी लक्षात राहतील. म्हणजे तो आणि काय होईल की रिव्हिजन करताना तुम्हाला फास्ट होईल. आता जसं 3 महिन्यानंतर वाचलं तर ते तुम्हाला हळूहळूच वाचायला लागेल, पण 2 महिन्यानंतर वाचलं तर तुम्हाला 50% गोष्टी आठवत राहतील. बरोबर. मग ते तुम्ही पटपट पुस्तक तेवढं अजून फास्टली संपवणार. म्हणजे याचं काय होतं की सर हा फ्लो आहे, म्हणजे जर पहिल्या 2 महिन्यात वाचलं ना पुढच्या 1 महिन्यात म्हणजे ते नाही का नंतर मग तुम्हाला ते असं एकदम पुस्तक घेतलं आणि संपेल, म्हणजे एक असा फ्लो बनला पाहिजे. आणि ते रिव्हिजन मल्टिपल झालं ना तर गोष्टी आपल्या म्हणजे सगळ्या वाचायची गरज येत नाही. आपोआप तुम्हाला नाही का गोष्टी खालच्या बरोबर आठवत राहतात, डाटा आठवत राहतो. मग तुम्ही फक्त नजर टाकत राहता की ओके हे माहिती मला, म्हणजे ते पटपट होणार. याच्यासाठी हेच आहे की मल्टिपल रिव्हिजन कसे होतील आणि सिलेबस असा सॉर्टेड ठेवला पाहिजे की परीक्षेला जाताना तुम्ही रिवाइज करून गेले पाहिजे. म्हणजे वाचलेलं भरपूर डिगभर आहे पण जर परीक्षेला जाताना रिवाइज झालं ना तिथे जाऊन कन्फ्युज होणार आणि त्या कन्फ्युजन मध्ये 60 मिनिटं तुमचे कसे जाणार हे तुम्हाला कळणारच नाही. मग ती परत ती 40-45 ची मग ती जो लेअर आहे मग त्याच्यामध्ये आपण येऊन गुंतून परत 4-2 मार्कांनी ते 2-4 मार्कांनी रिझल्ट मग तीच चालूच राहणार. याच्यासाठी घालवण्यासाठी तुम्हाला तो फॅक्ट्सवर एकदम चांगला जोर असला पाहिजे. इकॉनॉमिक्ससाठी सर आपल्या देसले सरांच्या पुस्तकाच्या मी चांगल्या नोट्स काढल्यात स्वतःच्या, मग त्या नोट्सच करायचो. बाकी सायन्ससाठी सर मी आपत सरांचं PYQ अनालिसिस, म्हणजे पहिल्या वेळेस मी सचिन भस्कर सरांचं पुस्तक वाचलं पण मग मला सायन्सचे प्रश्न काही टॅकल नाही झाले. नंतर मग विचार केला की PYQ जेवढं आहे ना त्याच्यावरचे जेवढे 5-7 प्रश्न येतील तेवढे मी चांगले सॉल्व्ह करून घेणार, बाकीचे प्रश्न स्किप करणार. आता मी म्हणजे 22-23 पासून माझा हा सेमच पॅटर्न असलेला आहे की मी सायन्सचे 7-8 प्रश्न डायरेक्ट स्किप करून टाकतो. म्हणजे 100 पैकी 90-92 आपला अटेंड ठरलाय की 90-92-93 मार्क आपल्याला
अटेंड करायचं आहे आणि त्याच्यातले उरलेले सगळे प्रश्न सोडायचे ते सायन्सचे सोडायचे. म्हणजे एकदम सायन्सच्या बाबतीत माझं सॉर्टेड होतं की म्हणजे करून बघितलं सर. आणि 22ला माझा ते 0 आले ना तेव्हापासून 22ला 0 मार्क आले. हा म्हणजे माझे मी 15 प्रश्नाचे 15 अटेंड केले, बरं. 12 वर चुकले, 3 बरोबर आले, 0 झाले. मग तेव्हापासून बॅकग्राऊंड सायन्स सर म्हणजे आता तसं बघायला गेलं ना सर, जर सपोज एखाद्याने एमबीबीएस केलंय ना त्याला जरी सायन्सच्या पेपरला बसवलं ना एमपीएससीच्या, तरी आपण त्याची काहीच गॅरंटी नाही की त्याला 20 पैकी 10 वर मार्क पडतील. म्हणजे ते सायन्स आणि असं करणं खूप वेगळं, कारण की फिजिक्सचे वगैरे क्वेश्चन सुटतात आपल्याला, पण जे बायोलॉजीचे प्रश्न असतात सर ते खूपच म्हणजे वेगळ्याच लेवलचे असतात. आणि तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची म्हणजे ते खूप म्हणजे नाही त्याच्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतील. म्हणजे हा बाकीचा सिलेबस सगळा एक साईडला ठेवावा लागेल आणि तो सायन्सला तेवढा वेळ द्यावा लागेल, तेव्हा कुठे ते सगळे प्रश्न टॅकल करू शकणार एवढा डाटा तुमच्याकडे गोळा राहील. कारण की त्या गोष्टी खूप अवघड आहे. म्हणजे इतिहास करणार नाही का आपण ते काहीतरी फ्लो बनवू शकतो किंवा यांच्या काळानंतर हे आले किंवा तसं ते सायन्सचा फ्लो बनत नाही सर. तुमचं प्रत्येक टॉपिक हा वेगळा टॉपिक, मग ते प्रत्येक टॉपिकला रिलेट करू शकत नाही, काहीच रिलेट नाही करू शकत. म्हणजे ते बायोलॉजीचं आता तुम्ही अॅनिमल किंगडम आणि प्लांट किंगडम सुद्धा रिलेट नाही करू शकत, कारण की इकडे वेगळंच आहे तिकडे वेगळंच आहे, त्याच्यात परत सबटाईप त्याच्यात परत सबटाईप. ते मग मी बऱ्यापैकी मग पीवायक्यू, पण मग पीवायक्यूचं जे पुस्तक आहे ना त्याच्यातलं मला कोणी काही पण विचारलं म्हणजे ते टू किंगडम क्लासिफिकेशन असो, म्हणजे माझं कसं होतं सर की जेवढं करायचं ना तेवढं मात्र इतकं छान करायचं की त्याच्यातलं काही पण आलं तर मग ते चुकता कामा नाही. म्हणजे आता ते पुस्तकातून मी म्हणजे आता मला भरपूर जण विचारलं ना तुम्ही ते पुस्तक जरी चांगलं केलं ना तरी 30-35 मार्क तुम्हाला फिक्स पडणार, 35-40, 30-35-40. कुठलं पुस्तक? आपलं पातनूर सरांचं. ओके, म्हणजे पीवायक्यू. कारण की विषय काय की ते नुसतं म्हणजे त्यांनी क्वेश्चन नाही दिलं, त्याच्या खाली तुम्हाला इतका डाटा दिलाय ना, तो डाटा लक्षात ठेवत तुम्ही 1-2 रिव्हिजन तो डाटा तुमच्या लक्षातच राहणार नाही, कारण की 600 पानांचं पुस्तक आहे सर. आणि तो एवढा आणि प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणेल त्याच्यात दिलेली प्रत्येक गोष्ट आहे ना ही कुठेतरी आलेली आहे किंवा त्याच्यात येण्याचा आपल्याला जो म्हणतो की संभव आहे, मग त्याच्यामुळे ती लक्षात ठेवणं. ती 2 रिडिंग 1-2 रिडिंग नाही होणारच नाही. म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या 3-4 रिडिंग जर त्याच्यात झाल्या म्हणजे तुमच्याकडे एक चांगला प्रॉपर डाटा घेऊन तुम्ही जाता. आणि बाकीचे तुमचे म्हणजे बाकीचे आपण पुस्तकं रिडिंग केले ते मॅथ्ससाठी सर, आता मॅथ्ससाठी सचिन डवे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे, तेवढं पुस्तक एकदम छान केलं. आणि सर जे आपण म्हणजे मी सांगतो की युट्यूबवर ना परीक्षेच्या आधी ना सर सिरीज घेता, तर ते बऱ्यापैकी ते नाही का क्वेश्चन जे घेता ना ते रिलेट करता एक्झामशी. म्हणजे त्यांचा पण तो एक्सपिरियन्स आहे की परीक्षेला काय येतंय किंवा नाही येतंय, मग त्याच्यानुसार ते परीक्षेच्या आधी बरोबर ते 2-4 दिवस फ्री सेशन घेता, तर ते युट्यूबवर सगळे अवेलेबल आहे. ते जरी म्हणजे आणि चालता बोलता किंवा येता आता रात्री झोपताना असा वेळ देऊन जर ते केले ना तरी पण मॅथला चांगला स्कोर येऊ शकतो. तेवढं फक्त एक पुस्तक करून फक्त तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि भरपूर जणांचा सर जो टाइमपास आहे ना तो थोडासा कमी झाला पाहिजे, कारण की म्हणजे आता भरपूर मी बघतो की चहा प्यायला सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास, तर तो एक एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये ते कुठेतरी नाही का. आणि याच्यामुळे काय होतं सर की जो तिसरा व्यक्ती म्हणजे जो एमपीएससी क्षेत्रामधला नाही ना, जो जेव्हा आपल्याला बघतो ना हे गोष्टी करताना, म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करत असतो आणि जेव्हा आपण 1 तास संध्याकाळी तो चहा पिण्यासाठी फिरतो ना, तर त्याच्या डोक्यात तो वेगळा हे तयार होतो. म्हणजे नाही कसं होतं की आपण लागते 10 तास अभ्यास करतोय लायब्ररीमध्ये, पण तो आपल्याला 1 तासावरून जज करतो, कारण की त्याच्या डोळ्याला 1 तास, कारण आपण लायब्ररीत बंद रूम मध्ये अभ्यास करत असतो, पण जेव्हा आपण 1 तास बाहेर फिरतो ना तर तेव्हा तो 1 तास बघत असतो आपल्याला. मग त्याच्यावरून ते चुकीचं जजमेंट जातं की म्हणजे नाही का आता एक जो सॉफ्ट कॉर्नर असतो तर तो बऱ्यापैकी भेटत नाही. म्हणजे एक असला पाहिजे, कारण की आपण मेहनत करत असतो, एमपीएससीचा प्रत्येक विद्यार्थी मेहनत करत असतो, पण मग काही जे ह्या अशा काही गोष्टी होत्या ना त्याच्यामुळे एक चर्चा करताना तो नाही ते तर टाइमपास करत, म्हणजे एक तो वेगळ्या अँगलने लोक बघण्याचा होतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने जर ती काळजी घेतली की आपण फक्त नाही का ह्या क्षेत्रात उतरलोय तर एक 100% देऊया, एक याच्यातून पोस्ट काढून बाहेर निघूया आणि मग काय करायचं ती मजा करूया किंवा फिरूया बोलूया. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की असं पूर्ण 100% नाही करू शकत, पण 15 मिनिटात चहा पिण्यासाठी मला वाटतं की भरपूर आहे. सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं टाइमपास झाला नाही पाहिजे. हा, मग टाइमपास झालाच नाही पाहिजे की जेणेकरून आता आम्ही नाशिकला होतो ना सर की म्हणजे 2 तास म्हणजे मॅक्झिमम मी 10 मिनिटात चहा पिऊन जर लायब्ररीत बसलो ना बस झालं म्हणजे झालं. आणि तेच मग तुम्ही डिस्कशन तुम्ही आपल्या लायब्ररीच्या खाली करा किंवा बाजूला करा, पण चहाच्या ठिकाणी ते डिस्कशन होतच नाही सर, कारण की बाकीचे पण चहा येणार, तुम्ही म्हणजे तिथं तो एक माहोलच नाही तिथं डिस्कशन करण्यासाठी, म्हणजे इलेक्शनकडे जातं. हा, मग तेच ना की म्हणजे एक प्रत्येक गोष्टीसाठी एक लोकेशन असते की तिथंच त्या गोष्टी होतात. चहाच्या दुकानावर तुम्ही जास्त वेळ अभ्यासाचं डिस्कशन होऊच नाही शकत. बरोबर, कारण की तिथं तुमचा लगेच मुद्दा डायव्हर्ट होणार, काहीतरी दुसरा विषय निघणार, आपणच नाही तिथं कोणीतरी दुसरा येतो तो काहीतरी विषय निघतो. मग आपल्याला तर स्वाभाविक आहे की एक वाचत असतो त्याच्यामध्ये त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, मग आपण तो भरकटला की मग तो कुठेच कुठे भरकटत जातो. मग त्या गोष्टींचं थोडंसं प्रत्येकाने जर एक म्हणजे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की हा वेळ परत येणे नाहीये आणि हे खूप आपले क्रुशियल इयर्स आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला. म्हणजे एक वेळ हा जो आहे हा एकदम 100% युटिलाइज करून घ्या. बाकी म्हणजे सगळ्या गोष्टींपासून जर दूर राहिलं आणि तसं ते स्मार्ट वर्क म्हणतो आपण की कायदे करताना कसे करायचे किंवा डिस्कस करून करूया, हा वेळ म्हणजे वेळेचं 100% युटिलाइज केलं जर ना
की म्हणजे तो आपण एक असतो ना दिवसातून 10% टाइमपासचा वेळ प्रत्येकाने काही काही जणांनी ठरवलेला असतो, किंवा मग शनिवार येतं मग थोडंसं आज रिलॅक्स, रविवार येतं मग रिलॅक्स. तर जोपर्यंत म्हणजे ते एमपीएससी क्षेत्र करतो ना तोपर्यंत ते रिलॅक्स नावाची गोष्ट नसली पाहिजे. शनिवार असो की रविवार असो, आपला जो सोमवारची जी एनर्जी आहे ना तीच शनिवार रविवारी पण असली पाहिजे. रविवारी सुट्टी असते ना हो, सामायिक सुट्टी. पण ती आपल्याला नाही ना सर. जोपर्यंत आणि मग नुसती रविवारीच नाही सर, मग नंतर नोकरी लागल्यावर शनिवार रविवार 2 दिवस भेटते. ती 2 दिवसाची सुट्टी घ्यायची असेल तर ही सुट्टी टाळली पाहिजे ना. मग ही 1 दिवसाची टाळली तेव्हा ती 2 दिवसाची भेटेल. मग तो एक चांगला माझा एक्सपिरियन्स आहे की म्हणजे वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आणि शेवटी कसं आहे सर, कॉम्पिटिशन भरपूर आहे. असं तर आपण म्हणूच नाही शकत की 100% मुलांचं होईलच. शेवटी एक पार्ट आहे, म्हणजे एक 10-20% आपण म्हणू शकतो नशिबाच्या पण गोष्टी असतात. म्हणजे असतं की सगळं त्या दिवस तुमचा कसा असला पाहिजे, किंवा तुम्ही त्या दिवशी किती शांतता असते 1 तासात, या सगळ्या सेकंडरी गोष्टी. पण शेवटी 1 तासाचं नियोजन तुम्ही कसे करायचे सर? माझं 1 तासाचं होतं की मी जवळपास 25 मिनिटं माझं फिक्स आहे की मॅथला ते मी देणार म्हणजे देणार. माझे 80 प्रश्न 35 मिनिटात सोडून गोळे झालेले असतात. म्हणजे एकदम म्हणजे 80 प्रश्न सोडून 35 मिनिटात तुम्ही गोळे करून मी शेवटचे 25 मिनिटं मॅथला. बरं. म्हणजे मग त्यासाठी मग ते सांग सर. मग पॉलिटिक्सचे मला डायरेक्ट नाही, प्रश्न बघितला ना ते उत्तर, म्हणजे नाही का विचार करण्याचा स्कोपच नाही. 72 राष्ट्रपती माफीचा अधिकार, 105 विशेष अधिकार, 108 संयुक्त बैठक, म्हणजे नाही का जे आपण थिंकिंग करायला जो वेळ जाणार आहे ना, तर त्या ह्या 2-4 सब्जेक्टमध्ये जॉग्राफीच्या जे आपण फॅक्ट दिलाय, एखादा कन्सेप्ट थोडाफार तिथं मिस्टेक करेल, पण जर एखादी गोष्ट दिली ना, हिची डावी नदी कोणती, उजवी नदी कोणती, किंवा हे काय उतरचा क्रम लावा, चढता क्रम लावा, एकदम नाही का डोक्यातच ते ट्रिक म्हणा काही म्हणा आपलं ते कसं आम्ही हसतो काय, हे त्या गोष्टी नाही का सगळ्या जोड एकदम नाही का एकदम विदिन सेकंद हे प्रश्न सुटतात. हे जर सुटले ना, हे ज्या आणि असे प्रश्न असतात सर जवळपास नाही का 100 पैकी 30-40 प्रश्न असे असतात की जे विदिन नाही का 5 सेकंदाच्या आत तुम्ही सोडू शकता. बरोबर. हे जर प्रश्न जर तुम्हाला माहिती असले तरच सुटता. पण हे प्रश्न असे पण असतात की हे लगेच सुटतात, पण हे असे असतात की जर तुम्हाला माहिती असेल तरच सुटता. मग इथं काही लॉजिक लागत नाही ह्या प्रश्नांना. जे 40 प्रश्न असतात ना ते तुम्हाला शुअर माहिती असेल तर तुम्ही सोडवणार, नाही तर तुमचे सुटत नाही. मग त्या प्रश्नांमध्ये मला प्लस पॉईंट होता की सर माझ्या फॅक्ट्स खूप चांगल्या होत्या असल्यामुळे मला ते पटकन सुटले. मग ते बाकीच्या गोष्टींना मला वेळ देता यायचा, आणि सायन्सचा मी 7 प्रश्न स्किप केल्यामुळे मग तो अजून थोडासा एक लोड कमी व्हायचा 5-7 प्रश्नांमुळे. मग त्या गोष्टी मला मॅनेज व्हायच्या. मॅथला मात्र मग एकदम चांगला टाइम दिल्यामुळे मग ते कव्हर होतं. आणि मॅथचं तेच आहे सर, विषय काय होतो, 20 प्रश्नांना तुम्ही 15 मिनिटाचा टाइम दिला की 20 मिनिट टाइम दिले ना, जेव्हा ते एक तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जर एखाद्या प्रश्नाला जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकले, जसं तुमच्या जर 30-40 सेकंद त्या प्रॉब्लेमसाठी वाया गेले ना, तर ते तुमच्यावर एकदम प्रेशर बिल्डअप व्हायला सुरुवात होते मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. त्याच्यात मग तो इतका तुम्ही म्हणजे काहीच सुचतच नाही तुम्हाला. मग तुम्ही इतकं सिली मिस्टेक करायला लागता. आता माझी STIची मेन्सला झालेलं तसं मी स्टार्टिंगला म्हणजे माझ्या घड्याळाकडे लक्षच नाही गेलं. मी जवळपास फक्त 15 मिनिटं उरले माझ्या मॅथच्या 15 मिनिटाला. मग नंतर मी 3 गुणिले 4 भागिले 2 याचं उत्तर 6 येतं, मी 8 लिहिलं आणि ते ऍड करून ते चुकवलं आणि माझी 4 तेव्हा फक्त 4 मार्कने पोस्ट गेली. अशा मॅथचे मी 3 उदाहरण सोडवले, चुकवले, परत एक गोळा चुकवला, मला तेव्हा मॅथला फक्त 3 मार्क पडले STIच्या मेन्सला. मग ते काही गोष्टी असतात ना, हा वेळ जर असला ना तर त्या म्हणजे एखादी अवघड गोष्ट पण तुम्ही सोडून घेता, कारण की ऑप्शनवरून पण ते उत्तर येऊन जातं जर वेळ असला तर. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमला मला जर आता झालं माझे सगळे सुटून झाले, 2च उरले आणि 3 मिनिटं आहे, तर ते कधी कधी ऑप्शन टाकून पण ते उत्तर येऊन जातं. आणि ते जर तुमच्याकडे वेळ नसला तर ते एकदम सोपं असून पण ते येत नाही. म्हणजे हीच गोष्ट आहे की मग ते वेळ मॅनेज करता आला पाहिजे. वेळ मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे जेवढ्या फॅक्ट्स असणार तेवढा वेळ मॅनेज होणार. म्हणजे याच्यासाठी हेच आहे की तुम्हाला रिव्हिजन जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवता येतील तेवढ्या. आणि याला पर्याय नाही सर. म्हणजे कोणी म्हणेल किंवा पाठांतर, किंवा मग तुम्ही जर ही फील्ड चूज केली तर काही गोष्टी ह्या कराव्याच लागतात. मग त्याला काही पर्याय नाही मी असं म्हणेल. आणि त्या पाठ ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठ केल्याच पाहिजे. एवढं नक्कीच. म्हणजे तुम्ही पहिले का आलात हे मला एकंदरीत तुम्ही एवढं बोललात, त्याच्यातून 2 गोष्टी लक्षात आल्या. एक तर रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बस ह्या 2 गोष्टींवरती तुमची कमांड होते. तुम्ही जे काही गोष्टी सांगत होता त्याच्यामुळे तुम्ही पहिले आलात हे तर लक्षात येते. ज्यावेळेस तुमचा पहिला रिझल्ट आला नाशिकला होते की पुण्यात? नाही सर, पुण्यालाच होतो. काय घरची परिस्थिती काय होती? कुणाला सांगितलं पहिला रिझल्ट? पप्पांना सांगितलं. काय त्यांचे आनंद कसा? खूप आनंद होता सर. पण सर म्हणजे काय झालं की जवळपास थोडंसं म्हणजे असं ते आता 3 वर्ष झालेले, मग त्यांना पण सगळे लोक विचारणारे असतात की किती दिवस करणार. त्याच्यामुळे जेव्हा माझा खरं सांगायचं 2 ऑक्टोबरला माझा पहिला पेपर झाला होता मराठी इंग्लिशचा. म्हणजे पेपर दिल्या माझं मराठीचं इतकं सगळं बरोबर आलं, म्हणजे मला एकदम इतकं पेपर दिल्या आणि सर माझं मोरवाळा एवढं छान झालं होतं ना की म्हणजे पेपराचा प्रश्न बघितला ना मला ते डायरेक्ट त्या पुस्तकातलं स्टेटमेंट आठवतं. म्हणजे नाही का एवढं म्हणजे सामान्य नाम विशेष, म्हणजे ते त्याने चुकवायचं काय आहे ना, जसं सपोज एखाद्या त्याने सामान्य नामच्या ते विशेष नाम दिले ना, मला लगेच क्लिक होतं की याला सामान्य नामच्या याने विशेष नाम दिलंय बरं का, म्हणजे आपल्याला हा चुकवतं. म्हणजे
त्याला काय करायचं आहे ना हे मला कळतंय, म्हणजे ते पेपर सोडवत असताना. माझा पेपर झाला ना सर 2 ऑक्टोबरला, मी 2 ऑक्टोबरलाच घरी सांगितलं होतं की ह्यावेळेस मी होतोय बॉ असं. कारण की मला, आणि मग पहिली की आली लगेच मला 85 मार्क पडले होते सर. मग तेव्हाच बऱ्यापैकी क्लिअर झालं होतं. आणि मग दुसरा पेपर पण झाले, त्याला पण मग चांगले मार्क आले. एसओला पण आपला इकॉनॉमिकचा पेपर होता वेगळा STIचा, त्याला पण चांगले आले होते. एसओला पण चांगले आले होते. आणि सब रजिस्टरला पण होतो सर मी तेव्हा मेन्सला, पण त्याला पण थोडे वाटत होतं अपेक्षा त्याच्यात पण होऊन जाईल, पण मला ते काही झालं नाही. 4 मार्काने गेली ती माहिती. मग त्याच्यामुळे मग तेव्हा दीपावलीला पण मी घरी गेलो, मग निवांतच होतो यावेळेस, कारण की पेपर झालेला होता माझा. मग ते एक सांगितलेलं होतं मी की मी 100% आता झालेलं आहे. राज्यात पहिले येताल 2023 मध्ये असं वाटलं नाही सर, म्हणजे जेव्हा जो पेपर दिला तेव्हा नव्हतं वाटलं सर. पेपर दिल्यानंतर मग जेव्हा माझा स्कोर आला, म्हणजे आणि एक पेशन्स खूप कमी सर माझ्यात. म्हणजे जसं आता भरपूर जणांचं असतं की पेपर झाल्यानंतर चेक करणं किंवा काय गोष्टी. तर माझा 2 ऑक्टोबरचा पेपर झाला कंबाईनचा. ते पहिला पेपर झाला, दुसरा पेपर व्हायच्या आधीच मी ज्या दिवशी आन्सर केले चेक करून, म्हणजे ती म्हणतो नाही का आपण की बा नाही याचा पुढच्या पेपरवर काय इम्पॅक्ट होईल वगैरे, त्या गोष्टी मला, म्हणजे मी खूप असं कमी विचार करतो. आणि ते लगेच चेक करून मग मला लगेच जे असेल ते ऍक्सेप्ट करूया, म्हणजे पुढच्या पेपरला काय करायचं ते. कारण की ती गोष्ट सर विनाकारण लपून ठेवण्यात काही मला असं वाटतं की काही जण काय असं करतात की, आणि येतोच सर की जसं तुम्ही पेपर देऊन आले ना आणि तुम्ही म्हणता की दुसरा पेपर झाल्यानंतर मी चेक करेल, तर ते तुमच्यात जर 15 दिवसाचा गॅप आहे ना, त्या 15 दिवसाच्या गॅप रोज काहीतरी कोणतं कुठून तर काय ऐकलं ना, तर तुमच्या डोक्यात लगेच ते वाटतं की हा माझं बरोबर आलंय का चुकीचं आलंय की काय. त्याच्यापेक्षा मला वाटतं ना ते जर एकदा असेल झालं जाऊ द्या, आलं चांगलं तर पुढच्या पेपरची लागा, तिकडे किती कव्हर करायचं, मग ते पण आपल्याला थोडंसं अजून एफर्ट्स घेऊन पुढच्याला काही करता आलं तर तसं पण करू शकतो. म्हणजे जर लक्षात आलं इकडे कमी पडत तर पुढच्या पेपरला अजून थोडंसं, म्हणजे जर 2 तास अजून जास्त देऊन माणूस काहीतरी म्हणजे हातपाय हलवू शकतं ना काहीतरी. बरोबर, त्याच्या प्रश्न होता सर. 5 नोव्हेंबरचा पेपर द्यायला गेलो ना सर, त्या दिवशी पण मला कधी वाटलं नव्हतं की मी राज्यात पहिला येईल. म्हणजे मी एकदम, आणि झालं काय सर की 2 ऑक्टोबर मी त्या 22च्या सगळ्या मेन्सला असल्यामुळे काय झालं की प्रत्येक आठवड्याला तेव्हा सिलेबस तो प्रत्येक पेपर वेगवेगळे होते. तर दर आठवड्याला मी जवळपास माझ्या प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन झाली. म्हणजे इतकं फास्ट रिव्हिजन होत होती ना की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 4ही सब्जेक्ट वाचून मी पेपरला जायचो. म्हणजे STIचा पेपर झाला हे 4ही सब्जेक्ट वाचून, परत एसओचा पेपर झाला 4ही सब्जेक्ट वाचून, SRचा पेपर झाला 4ही सब्जेक्ट वाचून. त्याच्यामुळे हे इतकं माझं स्ट्रॉंग झालं होतं ना की तो 5 नोव्हेंबरला, म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिनाभर पेपर देत गेलो, ते ऍडिशन होत होतं, आणि ते 5 नोव्हेंबरला रिफ्लेक्ट झालं. मग तुमच्या परीक्षा बरोबर रिव्हिजन होत गेली. हा, म्हणजे पेपरला, म्हणजे एक आठवड्यात झालं. STIचा पेपर झाला, STIच्या वेळेस इकॉनॉमिक्स चांगलं झालं, तेव्हा फक्त पॉलिटी वगैरे थोडं बघितलं. परत पॉलिटीचा पेपर आला, एसओचा पेपर आला, त्या दिवशी 55 मार्काचा एसओ, पॉलिटी एकदम छान केलं, बाकीचे सब्जेक्ट पण रिव्हिजन केलेलं. सब रजिस्टरच्या पेपरला तो कायदे होते त्याच्यासोबत हे परत सगळं रिव्हिजन केलं. PSIच्या पेपरला थोडंसं रिव्हिजन, म्हणजे ते म्हणतो ना आपण ते सगळं ऍडिशन होत. मग ते 5 नोव्हेंबरला फायनल रिझल्ट आला. बरोबर, म्हणजे एका लेवलला तुम्ही असे गेले. हा सर, त्याच्या पुढे काय आता राहिलं नाही सर. म्हणजे 29 ऑक्टोबरला सर मी, म्हणजे जवळपास 22 ऑक्टोबरला मी लास्ट अभ्यास केलाय सर. 5 नोव्हेंबरला लिटरली मी 5 नोव्हेंबरच्या पेपरला फक्त जाऊन बसलो होतो. म्हणजे मी काहीच वाचून नव्हतं गेलो. तुमचा बेसच पक्का झाला. म्हणजे हा महिनाभर ना सर, म्हणजे लिटरली मी 13-14 तास अभ्यास करायचो. म्हणजे तेव्हा जो पेपर होता ना तो आठवड्यात, म्हणजे नाही का ते असं झालं होतं की मला नाही का एकदम डेस्परेट म्हणतो नाही का, मला पोस्ट द्या तुम्ही फक्त, बस बाकी काही माहिती नाही. मग त्याच्यामुळे तो इतका आठवडा, इतकी महिना, म्हणजे ऑक्टोबरचा महिना खूप अभ्यास झाला, आणि ते मग परिणाम तो माझा नोव्हेंबरमध्ये आला. बरोबर, नाही निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या बोललात त्याचा परिभाग म्हणजे तुम्ही राज्यामध्ये पहिले आला. येस सर. राज्यामध्ये पहिले येणं म्हणजे काहीतरी विशेष नक्कीच असणार आहे. आता एकंदरीत तुम्हाला पोस्ट मिळेल, तुम्ही राज्यात पहिले आले, तुमचा आता गट बचा हा कंबाईनचा जो काही प्रवास होता तो थांबला. तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय काय, पुढे कंटिन्यू करणार की? सर एवढा होत नाही माझा, म्हणजे मी करतच नाही. म्हणजे आता मी लास्ट टाइम 5 नोव्हेंबरला अभ्यास केलाय सर, म्हणजे 5 नोव्हेंबरचा पेपर दिलाय, तेव्हापासून अभ्यास नाही केला. एक दिवशी मी ट्राय केलं सर, पण नाही होत माझ्या जास्त अभ्यास. मग इतकं काय असं काही लोड नाही घेते, निवांत. तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. येस सर. म्हणजे आणि माझं खूप असं काही जास्त नव्हतं सर. मी स्टार्टिंगला या क्षेत्रामध्ये PSI बनायचं म्हणून आलो होतो, की म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा ठरलं किंवा म्हटलं आपण PSI बनूया, पण नंतर कळलं की ठीक आहे आपण अजून चांगलं करू शकतो. मग राज्यसेवेची तयारीला सुरुवात केली, 2 मेन्स दिल्या, पण मग एक काय एवढा चांगला माझा स्कोर नाही आला. एक इंटरव्ह्यू दिला आणि इकडे मग मग एक झालं होतं की एक पोस्ट भेटली बस. हा, मग ते असं काय माझे खूप किती वर्ष खरं म्हणजे जर पोस्ट मिळवायची असेल तर या क्षेत्रात किती वर्ष दिले पाहिजेत आणि स्वतःला किती वर्ष ओळखलं पाहिजे? सर मला तर वाटतं 4 वर्षापेक्षा जास्त काळ नाही दिला पाहिजे सर MPSCला. कारण की म्हणजे 4 वर्षापर्यंत देणं ठीक आहे सर, पण त्याच्यानंतर जी इफिशियन्सी आहे ना, म्हणजे ते होतं सर. म्हणजे आता कसं होतं की आपण बघत राहतो की याचं 36 वर्ष झालं, त्याचं 32 वर्ष, 34 वर्ष झालं, पण त्या एकाला फॉलो करून सगळ्यांनी फॉलो करणं
हे चुकीचं आहे. कारण की तेवढी कन्सिस्टन्सी, त्याच्या माइंडची तेवढी स्टेबिलिटी ना, ते प्रत्येकाच्या माइंडची स्टेबिलिटी राहिली हे कोणी सांगू शकत नाही. 22 वर्ष पण होणारे असतात, त्यांना पण आदर्श माना. हा, तेच म्हणतो ना मी तुम्हाला की मग हे मोठे बघून ते 4, 5, 6, 10 वर्ष देणं खूप डिफिकल्ट आहे सर. कारण त्यांच्याकडे तेवढे पेशन्स आहेत, तुमच्याकडे असणार आहेत का? माझ्याकडे ते नक्की सर. पाहणं गरजेचं आहे. येस सर. आपण 5-7 वर्ष अभ्यास करतोय, जर नाहीच नाही, आणि तेच विषय सर की तर जर पुढे suppose, काय? आणि विषय कसा होतो की जेव्हा आपण 5-7 वर्ष करत राहतो तेव्हा आपण काय होतं की प्लॅन बी पण असतो ना, हा 2-3 वर्षासाठी वर्क करतो. म्हणजे आता माझं बी मेकॅनिकल झालं तरी मी सर मास्टर्स केलं डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये. म्हणजे मी गेट क्वालिफाय होतो इंजिनिअरिंगच्या वेळेस, त्याच्यामुळे मी मास्टर्सला ऍडमिशन घेतलं. मी मास्टर्स पण केलं आणि एमपीएससीचा अभ्यास पण करत होतो. मग माझ्या डोक्यात हे होतं सर, हे दोन्ही सोबत करत होत तुम्ही? हा सर, एमपीएससी पण केलं आणि मास्टर्स पण केलं, नाशिकलाच घेतलेलं होतं ऍडमिशन. क्या बात. पण विषय कसा की सर, ही मी एवढी रिअलिटी देऊन माझा मार्च 2024 शेवटचा अटेम्प्ट, म्हणजे एक नाही का, ज्या दिवशी अभ्यासाला सुरुवात केली ना, मी घरच्यांकडून तसे 2 वर्ष मागितलेले होते, पण मग ते 2 वर्षात नव्हतं झालं माझं. मग ते नंतर त्यांनी काही मला कधी विचारलंच नाही. म्हणजे मला जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली का, तेव्हा मी पप्पांना म्हणजे माझं VIT वेल्लोर आहे ना, तिथं मास्टर्सला ऍडमिशन होत होतं. पण माझी काही एवढी अशी स्ट्रॉंग इच्छा नव्हती. मग पप्पांना असंच म्हटलं मी की करू का, म्हटलं एमपीएससीच करतो फुल टाइम. बोलले तुला जे वाटलं ते कर. मी म्हटलं मला 2 वर्ष द्या तुम्ही. पण ते आता एक प्रत्येक आईवडिलांना कॉन्फिडन्स, तसं ते म्हटलं की तो 1 वर्षातच होऊन जाईल. म्हटलं तशी रियालिटी नाही. सगळे जे येत आहे ना इथं, त्यांच्या आईवडिलांना असंच वाटतं की त्यांचा मुलगा खूप हुशार आहे. बरोबर. तर तसं काही नाही, म्हटलं 2 वर्ष तरी ऍटलिस्ट लागतील. पण मग 2 वर्ष मग ते एक्झाम मध्ये झाल्या नाही, थोडं पुढे गेला. त्याच्यामध्ये 2 वर्ष असेच निघून गेले. नंतर एक्झाम आल्या. मला त्यांनी कधी विचारलं नाही किती दिवस राहिलं, काय नाही राहिलं. बाकीच्या भरपूर लोकांनी त्यांना प्रेशराईज केलं असेल, पण त्यांनी मला कधी प्रेशराईज नाही केलं. समाजाचं कामच ते असतं. हा, पण त्यांनी मला नाही केलं की चालू दे तुझं. बाकी इकॉनॉमिकल सपोर्ट पण खूप चांगला होता सर मला. म्हणजे सगळ्या गोष्टींचा सपोर्ट जर चांगला असला ना सर तर होतो. आणि त्याच्यापेक्षा मग स्वतःला स्ट्रेच करण्यापेक्षा ना इकॉनॉमिकली, जसं एखाद्याचं जर परिस्थिती नसेल तर त्याने पुण्यात येऊन काहीतरी वेगळं होतं हा विचार कधीच नाही केला पाहिजे. म्हणजे विनाकारण जर घरी सोबत त्याला इकॉनॉमिकल सपोर्ट नाही एवढा, तरी पण तो तिकडे इकॉनॉमिकली काहीतरी उलटपालट करून इकडे येत असेल, त्या घरच्यांना पण एवढं. तर पुण्यात मला नाही वाटत की असं काहीतरी म्हणजे वेगळं काही आहे की पुण्यात येऊन तुम्ही सक्सेस होणार. जे तुम्ही तिकडे करताय फक्त एक विषय की कॉम्पिटिशन तुमच्या, म्हणजे तुम्ही जो समाजाचा म्हणजे बाकीच्यांचा इफेक्ट ना, जर तो स्वतःवर नाही दिला ना तर काहीच मॅटर करत नाही. म्हणजे आता मी ज्या पहिले नाशिकला ज्या लायब्ररीत जायचो ना, तिथे कधीच 11 नंतर कोणीच बसायचं नाही. पण मी सुरुवात केली, मी बसायचो, मी 1-2 पर्यंत चालू झालो. पण मग कोणी बसो ना बसो, माझं होतं की मला बसायचंय. बरोबर. मी सकाळी बरोबर तरी पण म्हणजे 2, 2:30, 3 वाजून मी सकाळी 9ला लायब्ररीत येणार म्हणजे आपलं जे टायमिंग आहे ना, तर ते कोणाला बघून मी कधीच नाही चेंज केलं की हा पण एमपीएससी करतोय, ते 4 वर्ष करतोय. म्हणजे ही जर गोष्ट प्रत्येकाने फॉलो केली ना की आपलं जे नाही का, आपल्याला काय करायचंय, लोक काय करताय येण्यापेक्षा की आपण याच्यातून एकदा पटकन पोस्ट काढूया, बाहेर निघूया. हा जर पॅटर्न फॉलो केला ना, तुम्ही कुठं पण केलं, विदाऊट क्लास केलं, फक्त पुस्तक जर फॉलो केलं ना चांगलं, तर एमपीएससी करणं म्हणजे कंबाईन तरी एवढी काही अवघड नाही सर. त्याच्यात जर मेन्सला मराठी इंग्लिशला जर थोडंसं व्यवस्थित, फक्त मोरावळे सरांचं पुस्तक म्हणा. खरं तर तुम्ही आत्ता जे आपली मुलाखत म्हणण्यापेक्षा तुम्ही जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, हे जे नवीन विद्यार्थी असतील किंवा सध्या अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, यांना निश्चित खूप फायद्याचं हे ठरेल. आणि निश्चित मी या मुलाखतीमध्ये 2-3 वेळा उल्लेख केला, राज्यात पहिलं येणं म्हणजे तुमच्याकडे काहीतरी विशेष असणार आहे आणि तुमच्याकडे काहीतरी विशेष आहे म्हणून विद्यार्थी ते ऐकणार आहेत. बरोबर. आणि निश्चित तुमच्याकडून खूप पॉझिटिव्ह गोष्टी आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या. निश्चित जे विद्यार्थी मुलाखत पाहतील त्यांच्या लाईफमध्ये खूप ड्रास्टिक चेंज या मुलाखतीमध्ये होऊ शकतात. निश्चित आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्ही मला इथे बोलवलं याच्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो.